श्री क्षेत्र महात्म्य मध्ये आपण श्री पांडुरंग, श्री दत्त, श्री तुळजाभवानी माता, श्री स्वामी समर्थ, अक्कलकोट महाराष्ट्राच्या या लाडक्या देवता आहे। श्री क्षेत्र पंढरपूर, गाणगापूर, तुळजापूर व अक्कलकोट या ठिकाणी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून तसेच महाराष्ट्र व महाराष्ट्राबाहेरून लाखो भाविक लोक दर्शनासाठी जाये असतात। या भाविकांमध्ये एकाच वेळेस पंढरपूर, गाणगापूर, तुळजापूर व अक्कलकोट अशी 4 ठिकाणी वारी करणारे पुष्कळ लोक आहेत। या 4 तीर्थस्थानांचा संगम होऊन जणू काही ती एकरूप झालेली आहेत असे भाविक लोकांना वाटते। तेव्हा या तीर्थस्थानावर जाणाऱ्या येणाऱ्या लोकांना स्थान महिमा, प्रेक्षणीय स्थळे, पूजा अर्चा विधी, जाण्या येण्याचा मार्ग, तेथे अस्तित्वात असलेल्या सुखसोयी इत्यादी गोष्टींचे यथोचित मार्गदर्शन व्हावे या उद्देशाने हा छोटासा प्रयत्न आहे। आपली ही सिरीज सुरू होत आहे श्री क्षेत्र महात्म्याविषयी, त्यामुळे जास्तीत जास्त भाविकांनी माहिती जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा। 1 नंबर बघूया आपण श्री क्षेत्र पंढरपूर। महाराष्ट्र राज्यातील सोलापूर जिल्ह्यात हे पुण्य पावन तीर्थक्षेत्र आहे। या ठिकाणी थेट जाण्यासाठी महाराष्ट्र राज्यातील सर्व प्रमुख शहरांतून एसटी बसेसच्या सोय आहे। कर्नाटक राज्यातील विजापूर, बेळगाव, गुलबर्गा, गाणगापूर इत्यादी ठिकाणावरून देखील पंढरपूरला थेट बसेस आहेत। तसेच मिरज, कुर्डुवाडी या दक्षिण मध्य रेल्वेच्या नॉर्वेज लोह मार्गाने देखील पंढरपूरला जाता येते। पंढरपूर स्टेशन पासून विठ्ठल मंदिर हे 2 किलोमीटर अंतरावर आहे, तर बस स्टेशन पासून 1 किलोमीटर अंतरावर आहे। पंढरपूर शहरात सर्वत्र टांगेची सोय आहे। यात्रेकरूंना उतरण्यासाठी शहरामध्ये सर्वत्र ठिकठिकाणी धर्मशाळा आहेत, तसेच इतर काही मठ व मंदिरे देखील आहेत। त्यापैकी विशेष उल्लेखनीय धर्मशाळा, मठ व मंदिरे आपण बघूया। पहिला आहे नामदेव मंदिर, श्री गाडगे महाराज धर्मशाळा, कराड धर्मशाळा, मराठा धर्मशाळा, तनपुरे मठ, वंजारी धर्मशाळा, लक्ष्मण बाग, बुरुड धर्मशाळा, मुरारजी कांजी धर्मशाळा, जाधवजी धर्मशाळा, जेठाबाई धर्मशाळा या सर्व धर्मशाळा एसटी स्टँड ते चौफाळाच्या दरम्यान आहेत। चौफाळा ते प्रदक्षिण मार्गाच्या टापून पुढील धर्मशाळा आहेत। चौफाळा, दामुशेंडी मंदिर, गुंडा, महाराज मठ, भजनदास मठ, आळीचा मठ, मल्लनाथ मठ, वैष्णवांचा मठ, गोसाव्यांचा मठ, बैलापूरकरांचा वाडा, वडार समाज धर्मशाळा, खर्डेकर धर्मशाळा, वडगावकर नाना बुवा वाडा, कुक्कूर, मुढेकरांचा मठ, मुक्ताबाईंचा मठ, कपिल धर्मशाळा, रुमालवाला धर्मशाळा यांचा टापून श्री निवृत्तीनाथ मंदिर, ज्ञानेश्वर मंदिर, एकनाथ मंदिर, श्री दत्त मंदिर, उद्धव मंदिर, श्री राम मंदिर, तुकाविप्र मंदिर, कृष्णा मंदिर इत्यादी यात्रेकरूंना उतरण्यासाठी मंदिरे आहेत। पुढे महाद्वार ते कालिका मंदिर, आडमार्गात दोरांची धर्मशाळा, सेना न्हावी मठ, रोहिदास मठ, मारवाडी मठ, बंकटस्वामी मठ, तिळोबा मठ, समस्त लोणारी धर्मशाळा, तसेच सासवडकरांचा मठ, विठ्ठल मंदिराच्या परिसरात पुणेकर धर्मशाळा, धुंडा महाराज मठ, संगमनेरकर धर्मशाळा, वांगड धर्मशाळा, नारद आश्रम, बनवतकर महाराजांचा वाडा या ठिकाणी उतरण्याची सोय आहे। पैठणकर पालखीवाले वाडा, भोईराज समाज धर्मशाळा, काशी कापडे धर्मशाळा, तेल्यांचा मठ, गुरुजी बुवा राशोणकर मठ, झेंडाजी बुवांचा मठ या उतरण्याच्या जागा नव्या पेठेत आहेत, तर जुन्या पेठेत रामबाग, हरिहर बुवांचा मठ, मुरलीधर मंदिर, परीट धर्मशाळा, घिशाडी धर्मशाळा, कोळ्यांचा मठ, कानफाट मठ, माईचा मठ, कैकाडी बुवांचा मठ, नागानंद धर्मशाळा, समस्त वडार धर्मशाळा, नरहरी सोनार या ठिकाणी उतरण्याची सोय आहे। गोविंदपुरा भागात ख्रिस्तेस मठ, गोरा कुंभार मठ, नंद यशोदा मंदिर, पद्मशाली धर्मशाळा, ठाकूरबुवा फड, कित्ते भंडारी समाज धर्मशाळा, क्षत्रिय धनगर समाज धर्मशाळा, सांगलीकरांचा वाडा, दासगणू महाराज वाडा, कबीर बुवांचा मठ, दादा महाराज सातारकर मठ या ठिकाणी उतरण्याची सोय आहे। याप्रमाणे उल्लेख केलेल्या सर्व मठ, मंदिर, धर्मशाळा या ठिकाणी यात्रेकरूंसाठी सुख सोयी उपलब्ध आहेत। आता श्री क्षेत्र पंढरपूर परिसर ऐका। श्री क्षेत्र पंढरपूरमध्ये लहान मोठी मंदिरे, सत्पुरुषांच्या समाध्या व इतर पुष्कळ प्रेक्षणीय स्थळे आहेत। या सर्वांमध्ये मुख्य स्थान म्हणजे श्री विठ्ठल मंदिर आणि चंद्रभागा नदी। नुसते चंद्रभागेत स्नान करून स्वयंभू विठ्ठल मूर्तीचे दर्शन घेतले तरी भाविकांची यात्रा सफल होऊन ते कृतकृत्य होतात।
चंद्रभागा नदी म्हणजे पुणे जिल्ह्यातील भीमाशंकर मधून उगम पावलेली भीमा नदी। ही नदी पुढे कृष्णा नदीस मिळते। पंढरपूर येथे या नदीचा प्रवाह चंद्रकोरी प्रमाण वाकलेला दिसतो। पंढरपूरमध्ये अशी ती चंद्रकोरासारखी दिसते, म्हणून या नदीला चंद्रभागा असे म्हणतात। पंढरपूर फक्त पंढरपूरमध्ये भीमा नदीला चंद्रभागा असे म्हटलेले आहे। चंद्रभागा नदीला चंद्रभागा घाट, थोरला दत्त घाट, स्मशान घाट, विष्णुपाद घाट, लखुबाई घाट, कृष्णाजी घाट, उद्धव घाट, दत्त घाट, कुंभार घाट, महाद्वारा घाट, कासार घाट असे एकूण 11 घाट आहेत। चंद्रभागेच्या वाळवंटातच महाद्वार घाटासमोर पुंडलिक मंदिर आहेत। तसेच भाऊसाहेब देवकर, गोविंदबुवा अंमळनेरकर, भानुदास महाराज बेलापूरकर, गोविंदबुवा चोपडेकरांच्या समाध्या आहेत। पुंडलिक मंदिरासमोर लोहदंड तीर्थ आहे। चंद्रभागा नदीवर यात्रेकरूंची सदैव रेग लागलेली असते। आषाढी कार्तिकी वारीच्या वेळेस तर लाखो जनसमुदाय गोळा झालेला असतो। भीमा आणि चंद्रभागा तुझ्या चरणीची गंगा। बघा अभंगाची एक ओळ आहे, भीमा आणि चंद्रभागा तुझ्या चरणीची गंगा असे संतबाईंनी एवढ्यासाठीच म्हटलेले आहे की विठ्ठलाच्या चरणी असलेली ही दक्षिण गंगा लाखो भाविकांना पापमुक्त करते। पंढरपुरातील उल्लेखनीय प्रेक्षणीय स्थळे चंद्रभागा मंदिर फर्स्ट आहे। चंद्रभागा मंदिर चंद्रभागा घाटावरच हे मंदिर आहे। व्यास चंद्रभागेजवळ उत्तरेस भगवान व्यास यांचे मंदिर आहेत। लखुबाई दगडी पुलाजवळ दिंडीर वनात हे मंदिर आहे। या ठिकाणी नवरात्री व दसरा हे उत्सव साजरे होत असतात। पद्मावती ज्ञानदेव व नामदेव जेव्हा भगवंत धर्माचा प्रचार करण्यासाठी उत्तरेकडे निघाले होते, त्यावेळेस पांडुरंग त्यांना पोचविण्यासाठी या ठिकाणापर्यंत आले होते। देव आणि भक्त यांच्या विराहाची ही जागा हे ठिकाण विठ्ठल मंदिरापासून साधारणपणे 1 किलोमीटर अंतरावर आहे। या ठिकाणी पद्मावतीचे देऊळ व तळे आहे। श्री दत्त मंदिर दत्त घाटाजवळ हे मंदिर आहे। उद्धव स्थान तांबड्या मारुतीजवळ उद्धव घाटाजनिक हे स्थान आहे। विष्णुपद पुंडलिक मंदिरापासून साधारणपणे 1.5 किलोमीटर अंतरावर विष्णुपदाचे नदीच्या पात्रात व किनाऱ्यावर अशी 2 मंदिरे आहे। मार्गशीर्ष महिन्यात पांडुरंगाचा मुक्काम येथे असतो। अमावस्येच्या रात्री या ठिकाणावरून देवाची पालखी निघून मुख्य मंदिरात येते। या विष्णुपदावरच रुक्मिणीला शोधण्यासाठी देव गाई, गोपाळ व नारद यांच्यासह आले होते। त्यांनी नंतर या ठिकाणी सहभोजन केले। पात्रातील मंदिरात गोपाल कृष्णाची रामचरण पावले आहेत, तसेच गायीचे देखील पावले आहेत। याच ठिकाणी नारदाने स्नान केले होते, त्यामुळे या मंदिरासमोर नारदाचे देखील मंदिर आहे। गोपाळपूर विष्णुपदापासून थोड्याच अंतरावर गोपाळपूर आहे। पुष्पावती निर्जनीच्या काठी हे छोटेसे खेडे वसले आहे। येथे गोपाळ कृष्णांचे मंदिर आहे। विष्णुपदाचा स्नेह सहभोजनाचा कार्यक्रम आटोपल्यानंतर देवांनी मुरली वाजवून ज्या ठिकाणी विश्रांती घेतली ते हे स्थान। याच ठिकाणी देवाने रुक्मिणीचा रुसवा काढला। या मंदिराच्या पाठीमागे भीमक राजे आपल्या लेकी सुनेसह उभे असलेले दिसतात। मंदिरात दही मंथनाची जागा, मुसळ जाते इत्यादी वस्तू दिसतात। मंदिराच्या पूर्वेस लक्ष्मीनारायणचे देऊळ व जवळ जनाबाईची गुहा आहे। तिथे स्वयंपाकघर, खाट व गोधडी इत्यादी वस्तू या ठिकाणी पाहावयास मिळतात। मंदिराच्या जवळच पूर्वेकडील विस्तीर्ण पटांगणात आषाढी कार्तिकी पौर्णिमेस काला होतो। या काल्याच्या दिवशी पुष्कळ लोक या ठिकाणी जमा होतात। काल्याचा सोहळा पाहण्यासारखा असतो। काही भाविक यात्रेकरू लोक काल्याचा प्रसाद घेतल्याशिवाय घरी परतत नाही। अशा प्रकारे आपण श्री क्षेत्र पंढरपूर संपूर्ण माहिती घेत आहे। ही सिरीज तुम्ही नक्की ऐका। काही भागांमध्ये ही सिरीज विभागली जाईल, कारण माहिती खूप आवडावी आहे, जास्त माहिती आहे। भाविक भक्तांना संपूर्ण माहिती व्हावी यासाठी संपूर्ण पंढरपूर श्री क्षेत्र महिमा आपण बघत आहोत। तिथे काय सुख सोयी आहे किंवा काय महत्व आहे आपल्या पांडुरंगाचं, त्याच्यामुळे हा पहिला भाग असेल। पुढील भाग सुद्धा तुम्ही आवर्जून ऐका अशी मी तुम्हाला सगळ्यांना विनंती करते, कारण पंढरपूर, अक्कलकोट, गाणगापूर आणि तुळजापूर ही 4 क्षेत्र म्हणजे लोकांना असं एक पूर्ण वारीच होऊन जाती आणि त्या वारीचं तुम्हाला संपूर्ण माहिती व्हावी। तुम्ही जेव्हा केव्हा जाल यासाठी ही माहिती नक्की ऐका अशी मी आशा करते। भक्तांनो, चॅनलवर जर नवीन असेल तर नक्कीच अनिताज क्रिएटिव्हिटी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। माहिती जर आवडत असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त भाविक भक्तांपर्यंत ही माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न करा। धन्यवाद। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। झालेली सेवा स्वामींच्या चरणी समर्पित करते। श्री स्वामी समर्थ। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त।
श्री स्वामी समर्थ महाराज की जय। श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ।